नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आनंद यादव सरांचं घर भिंती हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत. या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आणि हो, तुमची अनमोल अशी मते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. स्मिताला आणि बाळाला पुन्हा एकदा पाहावं म्हणून जानेवारीत शनिवारी आलेली कसली तरी सुट्टी धरून आणि 2 दिवसांची रजा काढून कागलला गेलो. कागलात 1-2 दिवस राहून कोयनेला जाण्याचा विचार होता. तास रात्रीची वेळ. आई, धोंडाबाई, हिराबाई आज स्वयंपाक करत बोलत होत्या. काहीतरी कारणावरनं आई पोरींना स्वयंपाक करता करताच बोलत होती. आईचं हे नेहमीचंच असतं म्हणून मी तिकडं दुर्लक्ष केलं. भावंडांशी गप्पा मारत बसलो. दौला आप्पाच्या अभ्यासाची चौकशी करत होतो. आईचा आवाज खूपच चढला आणि तिनं दान करून धोंडूबाईच्या पाठीत दणका दिला. धोंडूबाई आरडत ओरडत आईला शिव्या देत स्वयंपाकघरातनं बाहेर आली. तिच्या मागोमाग आई धावत आली. आंदा, हिरा आणि सिद्ध नेरलीसनं मला गिळायला कागला येऊन बसली आ. पहिली हिची वाट लाव, मग त्या पुण्याला जा बघ, आई मला म्हणाली. वादिनी, तूच माझ्या जन्माचं वाटोळ केलंस नि मला वसाड गावात अडकून ठेवलंस. तो बशा बैल मला कुकवाचा धनी करून दिलास नि माझ्या जन्माची राख राख केलीस. मेलं तर त्या भिकनुशा गावात काम नाही, एका धंदा नाही, उपाशी माराय पाहिजे. नाहीतर वांडरवाल्यागत रोज एका गावाला जाऊन भिक्षा मागत हिंडलं पाहिजे. आता या एका पोरीवर मी कसा उभा जलम काढू. अजून 20-22 वर्ष बी मला धड झाले नाहीत. तवर माझं कुकू पुसून टाकलंस नि जोगतीन होऊन फिरायचं नशिबा आणलंस. धोंडूबाई आईवर उसळून बोलू लागली. रांड, मी पुसलं होय ग तुझं कुकू, घालू का लात. आई धावून गेली. मी मध्येच उठून उभा राहिलो. तूच पुसलंस. मला तो घाणताडा नवरा नको नको म्हणताना तरी माझ्या गळ्यात तो लोडणं तूच बांधलास. अगं, मी बांधला म्हणून तर तुझ्या अंगाला हळद लागली, नाहीतर कुणी कुत्र्याने बी तुझ्याशी लगीन केलं नसतं. आईची शेवटची शिवी वडिलांना उद्देशून होती. दादांच्या नाकर्तेपणाचा उद्धार ती घरातल्या भांडणात असा अधूनमधून करत असे. आता सुद्धा तिला असं सुचवायचं होतं. धोंडूबाईसाठी चांगला जागा धडाधडा हुडकला असतं तर तिला बरा जागा मिळाला असता. घरात 4 पैसे शिलकीला पडलं असतं तर हुंडा देऊन चांगला नवरा ऐकत गेला असता. पण असं काहीच दादाकडनं झालं नाही. त्यामुळे आईला एका बाई माणसाला जागा शोधावं लागलं. पदरी पडलं ते पवित्र झालं म्हणून या सिद्ध नेरलीच्या जाग्याला स्वीकारावं लागलं. कसं का असेना, पोरीचं लगीन हे झालं पाहिजे अशा विचारानंच आईनं धोंडूबाईचं लग्न केलं होतं. पण धोंडूबाईला हे पटत नव्हतं. नवरा अगदी सामान्य, घरात दारिद्र्य भरपूर, माळरानाची खडकाळ जमीन, तीही 3 भावात 2-2.5 एकर. गाव एकदम छोटं, त्यामुळं रोजगारीची कामं फारशी नाहीत. अशा घरात नि गावात आईनं तिला द्यायला नको होतं असं तिला वाटत होतं. त्यात तिला एक मुलगी झालेली. लग्न झाल्यावर वर्षभरात धोंडूबाईला नि तिच्या नवऱ्याला सासूनं आणि थोरल्या दिरानं सवतं काढलं. वाटणीचं 1-1.25 एकर माळरान स्वतंत्र करून दिलं. त्याला कारण धोंडूबाईचा नवरा महाआळशी होता. घरात लग्नाच्या पूर्वी तो इकडं तिकडं हिंडून कधीतरी काम करत खात होता. धोंडूबाई सासू आणि दिराची बायको यांच्याबरोबर कामाला जात होती. सतत काही ना काही मिळून आणत होती. म्हणून सासूनं आणि दिरानं तिला नि तिच्या नवऱ्याला आपल्यातच ठेवलं होतं. पण वर्षभरात धोंडूबाईला दिवस गेले. तिचं पोट वाढू लागलं नि ती अवघडल्यासारखी झाली. मग सासू, दीर, जाऊ यांनी पुढचा विचार करून तिला अगोदरच सौतं राहण्यासाठी घराचा एक जाप्ता ताब्यात दिला. त्यांच्या लक्षात आलं की आता धोंडू अवघडली. आता काय ही कामाला येणार नाही, का मिळून आणणार नाही.
घरात बसूनच हिला खायला घालावं लागणार, मग ही बाळत होणार, म्हणजे हिची उसाभर आम्हासनीच करावी लागणार. नवरा म्हणणारा एक बी दिवस कधी सरळ रोजगाराला जात नाही, आयतं खायला मागतोय, म्हणजे एकाला 3 तोंड घरात बसून खाणार, कसं परवडणार हे. असा विचार करून धोंडूबाई गरोदर असतानाच तिला वेगळं काढलं. त्यामुळं धोंडूबाईचं हाल होऊ लागलं. तिला बाळंतपणासाठी कागलला आणलं. पोरगी झाली म्हटल्यावर नवरा एकदाच येऊन गेला, पण बाकीचं कुणी तिला बघायला आलं नाहीत. बघायला गेला तर लचंड गळ्यात पडल नि निस्तारावं लागल असा भीतीचा गोळा त्यांच्या पोटात उठला असावा. 4 महिने ठेवून घेऊन आईनं तिला सासरी घालवली. नवरा घेऊन जायला आला होता. त्याला कुठं कुठं कामाला, गुराळाला, फडकरी म्हणून ऊस तोडायला, सुगीत भात जोंधळा कापायला जात जा म्हणून सांगितलं. पोरगी वर्षाची झाल्यावर धोंडूबाईनं अर्धलीन गावातील एक रेडी घेतली. माळामुरडीनं ओढ्यानं ती पोरीला घेऊन रेडीला हिंडून फिरून आणू लागली. लोकाच्या उसात जाऊन पोरीला पातीला बसून उसाचा पाला कापून आणू लागली. रेडीला घालून मोठी धाडी करू लागली. जमेल तेव्हा रोजगाराला जाऊ लागली. पोरीला मधूनच पाजून पुन्हा कामाला पळू लागली. 2 वर्षात रेडी फळून व्यायला आली. अर्धलीन आणलेली किंमत करून अर्धे पैसे तिने मालकाला द्यायचे नि रेडी ठेवून घ्यायची, किंवा मालकाने तिला अर्धे पैसे द्यायचे नि म्हैस न्यायची अशी बोली. धोंडूला वाटलं होतं 2 वर्षात नवऱ्यानं कुठं काम करून थोडा पैसा शिलकीला टाकावा, म्हणजे म्हैस व्यायला झाल्यावर निम्मी किंमत मालकाला द्यायची नि म्हैस संपूर्ण ताब्यात घ्यायची. मग बारक्या पोरीला नि घरादारालाही दूध दुभतं मिळेल, थोडं डेअरीला घालता येईल किंवा दही ताक करून विकता येईल. पण पैसा घरात साठलाच नाही. आज काय तर माझं अंग दुखतंय, आज काय तर माझं बोट कापलंय, आज काय तर कामच कुठं नाही, असं निमित्त सांगून 8 दिवस काम नि महिनाभर थांब असं नवरा करू लागला. त्यामुळं मालकालाच अर्धी किंमत देऊन म्हैस द्यावी लागली. नवऱ्यानं तिला असं करण्यास भाग पाडलं. आलेला पैसा वर्षभरात खाऊन पिऊन नवऱ्यानं संपवला. कामाकडं ढुंकून बघितलं नाही. त्यात त्याची नि धोंडूबाईची भांडणं जोरात होऊ लागली. पोरगी निर्जीव अशक्त झाली. आमटी, भाकरी, भात याशिवाय काहीच मिळत नव्हतं. तिचे हाल होऊ लागले. कामावरून घरातील भांडणं वाढतच गेली. गावातनं हिंडणा फिरणाऱ्या नवऱ्याला गावात आलेल्या एका देवसरणीचा नाद लागला. ही देवसरीण दूरच्या कोकणातल्या कुठल्या तरी गावातून गावकऱ्यांनी हाकलून दिल्यामुळे आली होती. तिला सिद्धनेरले गाव धंद्यासाठी बरं वाटलं. सिद्धनेरले गाव तसं शांत होतं. तालुक्यापासनं 5-6 मैल अंतरावर, वर्दळीपासनं दूर. गावाला पायीच जावं लागत होतं. माळामाळानं फार तर सायकल जाई, पांदीतनं फक्त ती उन्हाळ्यात जाई. पावसाळ्यात पांदीला चिखल झाल्यावर तीही जात नसे. मग पायी किंवा बैलगाडीनं प्रवास करावा लागे. गाव माळावर वसलेलं असलं तरी एका बाजूला माळ आणि दुसऱ्या बाजूला दूधगंगा नदीचा सुपीक काठ होता. या काठानं रानं पसरलेली. नदीच्या पानावर ऊस, भात ही पिकं येत. झाडं काडं या बाजूला भरपूर वाढलेली. थोड्या दिवसात आसपासच्या पंचक्रोशीत देवसरणीचं नाव झालं. तिनं अगोदर गावदारीकडेला एक खोप बांधली होती. ती खोप सोडून तिनं गावात एक घर घेतलं, ते सजवलं, तिथं बस्तान बसवलं. तिच्या सेवेला धोंडूबाईचा नवरा गुंतला. थोडे दिवस गेल्यावर धोंडूबाईला तो म्हणाला, माझं मन आता संसारात रमत नाही. मला झाड लागलंय. मला ते संसारात बसू देत नाही. सारखं आपल्याकडं वळून नेतंय. झोपलं तर येऊन थपडा मारतंय आणि उठवतंय. आपली सेवा करायला चल म्हणतंय. मागच्या जन्मी तू माझं भगत होतास. तू ह्या जन्मात येऊन लगीन का केलंस? मला का अंतरलास? असं म्हणतंय. म्हणून ही बकुळा देवसरीण कुठून न कुठून हुडकत ह्या गावात आली. ह्या गावात तिचा मागच्या जन्मीचा भगत आहे असं म्हणाली. ह्या गावाला आई नाही का बा नाही. हे पोरकं गाव आहे. त्याची देखभाल करायला, दुखलं खुपलं बघायला मी आलीये असं ती म्हणती. मी तिच्या भाकला आता गुंतलोय. मला आता ह्यो संसार नको. तू ह्या गावात राहायचं असेल तर राहा, पोरीवर संसार करायचा असेल तर कर.
नाहीतर दुसरं लगीन कर, माझं काय म्हणणं नाही, असं तो पुन्हा पुन्हा धोंडूबाईला सांगू लागला. धोंडूबाईचं काळीज काढून घेतल्यागत झालं. थोडे दिवसानं तिनं त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कसं का असना, कुकवाचा धनी असला तर आपण कुठं बी मिळून खाऊ असं तिला वाटत होतं. ती जेवायच्या वक्ताला त्याला दुपारी रात्री बोलवायला जाऊ लागली. आरंभी तो येत असे, पण हळूहळू जेवायला यायचं बंद झाला. तिथंच राहू लागला. धोंडूबाईला तुझा माझा संबंध नाही असं देवराशी माणसात गुंतू नकोस, ते देवाला सोसत नाही, पाप हाय ते, देव तुला शिक्षा करल, पुन्हा इकडे येऊ नको असं सांगू लागला. हताश होऊन धोंडूबाईनं त्याचा नाद सोडला. ती पुन्हा पुन्हा कागलला येऊन हे सगळं सांगत होती. माझ्या नवऱ्याला ह्या गडांतरातनं काढ असं आईला म्हणत होती. सुट्टी गाठून मी कागलाला गेलो होतो. धोंडू पोरीला घेऊन कागलातच येऊन राहिली होती. महिना दीड महिना झाला होता. तिनं सगळी हकीकत सांगितली. घटना फारच पुढल्या टप्प्यावर गेल्या होत्या. धोंडूबाईचा संसार गटांगळा खात होता. वेळेस त्याला हात देण्याची आणि वर खेचण्याची गरज होती. मी धोंडूबाईला धीर दिला. दुसऱ्या दिवशी एकटाच तिच्या नवऱ्याला भेटण्यास सिंदरनेलीला सायकल घेऊन गेलो. शोधत शोधत देवाच्या घरातच गेलो. माणसं जातेत होती. बाहेरच्या सोप्यात गर्दी. बाहेरही दाराजवळ काही माणसं बसलेली. चौकशी करत आत गेलो. देवादिकांचे अनेक फोटो लावून थोडासा उंचवटा करून मोठा देव्हारा तयार केला होता. उंचवट्यावर भरपूर मोठा जग ठेवला होता. त्यात देवीचा पितळी स्वच्छ मुखवटा, धुपाचा धूर कोंडलेला, साण्यात न पडणारा स्वच्छ उजेड. एका बाजूला धोंडाबाईचा नवरा दाढी मिशीनी डोक्याला झिंज्या वाढून बसलेला. त्यानं डोक्यावरून आंघोळ केली होती का याचा अंदाज बांधता येत नव्हता. केसातून पिवळा भंडारा पसरलेला दिसत होता. त्या केसांच्या जंगलात त्याचे दोन्ही मोठे डोळे तेवढे स्पष्ट दिसत होते. बाकी ओळखच लागत नव्हती. तो सुटल्यासारखा सुखवल्या शरीराचा वाटत होता. दुसऱ्या बाजूला तांबड्या लाल धडीच्या हिरव्या पातळातील एक तरुणबाई नुकतीच डोईवर आंघोळ केल्यासारखी केस मोकळे सोडून बसलेली. कपाळावर मोठं ठळक कुंकू आणि पिवळा धमक भंडारा लावलेला. बाई देहानं चांगली भरलेली, काळसर रंगाची, तरी चेहऱ्यावर तारुण्याची कांती जाणवणारी. वाकून नमस्कार केल्यावर दशरथनं मला भंडारा लावला. त्याचा आवाज मात्र ओळखीचा वाटला. बाई माझ्याकडं प्रश्नांकित चेहऱ्यानं बघू लागली. कोण म्हणून तिनं दशरथला विचारलं. आमचं पाहुणं आहेत, बसा. त्यानं मला बसायला सांगितलं. मी भिंतीला टेकून निवांत बसलो. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची नि देवाची बोलणी ऐकू लागलो. खेड्यापाड्यांची माणसं आपणाला पडलेलं साकडं सांगत होती. आसपासच्या गावातून ती आली होती. प्रत्येकाचा प्रश्न वेगळा, उत्तरही तशी वेगळी. देवीचं पाणी नि अंगारा हेच औषध. देवाचं काही करायला सांगणं हाच उपाय देवी सांगत होती. बाद्या घातला, मूठ मारली, सुई घुसून लिंबू दारात टाकला, पोराला हगवण लागली, हातपाय वळत्यात, असं बरंच सांगितलं जात होतं. भाऊबंदकीही निघत होती, भूतं निघत होती. आजारी पडलेल्या स्त्रिया पोरं गाड्यात घालून आणली जात होती. एखाद्या नामांकित डॉक्टरांकडं नसेल अशी गर्दी. बाई सगळं मन लावून ऐकून घेत होती. त्याचवेळी तिचे डोळे मिटलेले असत. सांगण्यापूर्वी आलेल्या व्यक्तीला ती चारी बोटांनी भरपूर भंडारा लावी. देवीच्या मुखवट्याला नमस्कार करून माणूस सांगायला बसे. तो सगळं सालिंदवार सांगे. बाई डोळे मिटूनच हू हू म्हणे. ऐकून घेतल्यावर उपाय सांगे. पाणी आणि भंडाऱ्याची पुडी देई. पुडी बांधताना न कळणाऱ्या भाषेत काहीतरी स्वतःशीच मंत्रासारखे शब्द ती बोलत असे. पाणी पुडी घेऊन उठण्यापूर्वी माणूस कुवतीनुसार देवीपुढं 4-8 आण्यांपासून ते ₹1.25 ₹2.5 असे पैसे ठेवीत असे. देवीच्या निवदाला त्यानं ज्वारी, तांदूळ, गहू, डाळ इत्यादी आपल्या शेतातलं किंवा कमावलेलं मुठपसा धान्य आणलेलं असे. ते देवासमोर ठेवलं जाई. बाई पैसे आपल्याजवळ ठेवून घेई. दशरथला व्यवस्थेनुसार धान्य ठेवण्यास सांगे. मग पुढचा माणूस बोलवला जाई. बाईजवळ तो पडलेलं साकडं सांगत बसे. दशरथ आत बाहेर सतत करत असे. नव्या आलेल्या माणसाला हातपाय धुवून
आत यायला सांगत असे. त्याला तयार करून कोळशाच्या शेगडीवर ठेवलेल्या पितळी मोठ्या बंद भांड्यातनं कपभर चहा काढून देत असे. माणसाच्या चौकशा करत असे. बरं आहे का नाही विचारत असे. कुणी खाणारा असेल तर त्याला आपली चंची सोडून पान खायला देत असे. घरातल्या कारभारासारखं त्याचं वागणं दिसत होतं. तासभर बसलो. माणसं येत होती जात होती. दशरथ बरोबर निवांतपणे बोलायला वेळ मिळेल असं मला वाटेना. मी आल्याची फक्त त्यानं नोंद घेतली होती. मग तो माणसात रमून गेला. तास झाला तरी त्याला माझ्याबरोबर काही कौटुंबिक बोलावं असं वाटेना. त्यानं बायकोची नाही निदान मुलीची तरी चौकशी करावी अशी माझी इच्छा होती, पण तीही त्यानं पुरी केली नाही. माझ्याशी काही बोलायला तो उत्सुक दिसेना. ते सगळं वातावरण, त्याच्या दाढीमिशा, झिंज्या, भंडारानं पिळवटलेलं कुडतं विजार बघून माझ्या मनात त्याच्याविषयी किळस निर्माण झाली. अशा माणसाबरोबर माझ्या बहिणीनं संसार करावा असं वाटेना. मी उठलो. दशरथ सोप्यात कुणाला तरी पान खायला देत चौकशी करत बसला होता. दशरथ, मी येतो. या, आज देवीचा वार आहे. असं कवा तरी आडवारी या, मग सवडीनं बोलू. सगळे आहेत का बरी? आहेत. मी त्याच्याकडे बघून मान हलवली नि सनकेसरशी बाहेर पडलो. उगीच वाटलं त्याच्या आईला आणि थोरल्या भावाला भेटून यावं. तसंच जाऊन तासभर वाट सारासारखा बसलो. बोललो आणि पाणी पिऊन जायला उठलो. आकणी आत्तीकडे जाऊन बसलो. तासभर दशरथबद्दल चौकशी केली. त्याच्याबद्दल बोलणी केली. त्याच्या घरातदाराविषयी बोलणी झाली. आत्तीचा दीरही घरीच होता. त्यानंही बरीच माहिती दशरथविषयी नि त्या बाईविषयी सांगितली. आकणी आत्ती गप गप म्हणत होती तरी त्यानं सांगितलीच. तिथनं बाहेर पडलो आणि प्राथमिक शिक्षक झालेल्या माझ्या एका मित्राला भेटलो. तासभर गावातल्या देवीविषयी त्याच्याकडेही गप्पा मारल्या. चहा घेऊन कागलला परत जायला निघालो. बरीच काही बाई माहिती मिळाली. बाईला कुणीतरी पुरुष आधारासाठी हवा होता. गावभर हिंडणारा आणि बराच वेळ देवीच्या घरात गप्पा मारत बसणारा धोंडूबाईचा नवरा देवीनं बरोबर हेरला. तो आता बाकीची सगळी देखभाल करतो. बाईकडे जेवतो आणि झोपतो. दोघे एकत्रच राहतात. सकाळी दशरथ नदीसनं पाणी कावडीनं आणतो. येणाऱ्या भक्तांना हातपाय धुवायला बाहेर एक मोठं पिंप ठेवलं आहे, तो ते भरतो. आतलं पाणी भरतो. निवदाला आलेलं धान्य एका दुकानात आणून विकतो. घोर लोटून झाडून काढतो. तो सुखी आहे. आता त्याला कुठलेही कष्टाची कामं ओढायला कुणाच्या शेतावर, गुऱ्हाळावर, खाळ्यावर जावं लागत नाही. घरी बसून भरपूर खायला प्यायला मिळतं. जाणं येणारी परगावाची खेडवळ माणसं त्याला बाईचा मालक म्हणून मान देतात. गावातील त्याच्या वाईटावरची माणसं आणि त्याची टिंगल टवाळी करून त्याला हटकणारी माणसंही त्याच्या भंडाऱ्याला आता टरकून असतात. गावात त्यामुळं तो वर मानेनं हिंडतो. सुखाचा संसार जिंकल्याचा आविर्भाव त्याच्या बोलण्यात चालण्यात असतो. धोंडूबाईची सासू, दीर, जाऊ यांना असं वाटतंय की धोंडीनं आता इकडे येऊच नये. आता काय आहे तिचं इकडं? होय, आधीच सांगतो, तिच्या पोटाला पोरगा असता तर गोष्ट वेगळी. पोरीला घेऊन जलम काढू दे, नाहीतर समृद्ध भाऊसा हायसा. दुसरं लगीन करून द्या जावं तिकडं. आम्ही काय तिला ह्या घरात थारा देणार नाही नि वाटणीचं शाद बी देणार नाही. तिचा नवरा तर आता राख फासून बावा झालाय. तो का आता आमचा राहिला नाही, देवाचा झालाय. त्यानं धोंडूचं घर रान परत द्यायला आता पळवाट मिळाली होती. हे सगळं ऐकून बघून डोकं भनभनल्यासारखं झालं होतं. सायकल माळानं भन्नाट चालली होती. डोक्यात देव देवी, अंगात येणं, भंडारं, धुपारं, खेडी, अज्ञान, दारिद्र्य अशा विषयी चित्रविचित्र विचार मनात येत होते नि जात होते. काहीच स्थिर होत नव्हतं. आकाश पाळण्यासारखं नुसतं खालवर होत होतं. या जाऊन येण्यात एकच विचार तेवढा पक्का झाला. आता धोंडूबाईला तिच्या सासरला पाठवून द्यायची नाही. पण धोंडूबाईच्या वेदना पाहून मन अस्वस्थ होत होतं. पोटात खोलवर कळ येत होती नि पार डोक्यात शिरत होती. दिस बुडताना धोंडूबाई कामासनं परत आली. तिच्या अगोदर अर्धा तासच मी सिद्धनेरलीसनं येऊन पोहोचलो होतो. घटकाभर गेल्यावर म्हणालो, धोंडूबाई, मला जरा चाकर नि घेऊन ये माडीवर. मी आत्ता तुझ्या गावाला जाऊन आलोय. चहा घेऊन ती वर आली.
माडीवर कुणीच नव्हतं. धोंडूबाई, मी सगळं डोळ्यांखाली घालून बघून आलोय. सिद्धनेरलीला तू पुन्हा जावंस आणि त्या हागणदारीत संसार करावास असं मला मनापासून वाटत नाही. तू तिकडचा विचार मनातनं बिलकुल काढून टाक. ते गाव आता तुझं उरलेलं नाही. तुझा नवरा तर कामातनं ठार गेलाय. तो जरी आता तुझ्या संग संसार करतो असा म्हणू लागला तरी मला काय त्याची तू आता बायको म्हणून त्याच्याजवळ राहावंस असं वाटत नाही. दादा, मग मी असंच एका पोरीवर जलम काढू? अजून मला 25 वर्ष बी नीट झाली नाहीत. हे बघ, कुणाच्या नशिबात काय लिहिलंय हे काय कुणाला सांगता येणार नाही. एकाला 4 भाऊ तुझं ह्या घरात आहेत. आज ना उद्या ह्या घराची परिस्थिती सुधारल. ह्या घरातनं तुला कुणी बी बाहेर काढणार नाही. तिथं बी जाऊन 4-5 वर्ष राबलीसच. तेच हिथं राबायचं आणि मिळून खायचं. आता वरीच झालं तेच करतेस नव्ह? मला इथं राहायला नको वाटतंय. तिच्या डोळ्यांना धारा लागल्या. रडू नको. काय ते मला सरळ सांग. तिथं जाऊन तू काय करणार? माझी मी नवऱ्याच्या गावात राबून खाईन. मला हक्काचं घर नि बसायपुरतं रान तरी आहे तिथं. तिथं तुला तुझी सासू दीर काय देणार नाहीत. मी त्याची बी विचार केला होता. पण तुझ्या सासूनं ने धीरानं धोंडीला इकडं लावून देऊ नका, तिकडंच ठेवा. वाटलंच तर दुसरं लगीन करून द्या म्हणून स्पष्ट सांगितलंय. एवढंच नव्हं तर तिला पोटाला पोरगा नसल्यामुळं आम्ही काय तिला घरादारात नि रानात बी वाटणी देणार नाही असं बी मला ठणकावून सांगितलंय. म्हणून म्हणतो तू इथं राब आणि इथंच खा. नको, मी तिथं भाड्यानं कुणाच्या तरी खोपटात राहीन. माझ्या जीवाला शांतता तरी मिळेल तिथं. आणि इथं मिळत नाही? नाही मिळत. का? स्पष्ट सांग की मला. अशी घुम्यासारखी गप्प बसू नको. तिला रोडं कोसळलं. दादा, आई मला इथं कुत्रे आणि पट वागवती. रांड जड हाताची हायस, फुटक्या नशिबाची हायस. कुणासर म्हणून घेत नाहीस. फाट दिशी बोलतीस. तुझ्या ह्या फाटक्या तोंडाला कट्टाळून तुझा नवरा बाबा होऊन गेला. आता मला गिळायला इकडं आलीस व्हय असं म्हणती. तो शिवा म्हणणारा भाऊ तर उठसूट मला जा सिद्धनेरलीला, जा तुझ्या नवऱ्याकडं, हिथं काय आहे तुझं अशा ठोसण्या मारतोय. काय उत्तर देऊ मी ह्यासनी? ह्यांचं ऐकून बाकीची बी मला असंच बोलतात. अगदी कचरा करून टाकलाय माझा ह्या घरात. हे बघ धोंडे, आईचा स्वभाव तर तुला माहीतच आहे. ती सतत पोरसनी बोलीतच असती. एखादा दणका देत असली तरी तिच्या मनात माया असती. जलमभर तिच्या नशिबाला कष्ट नि कष्ट आल्यात. दादानं तर संसारातलं मनच काढून घेतल्यागत केले. अशा वक्ताला 4-2 शिव्या आईनं दिल्या, कुठं हात उगारला तर समजून घेत जा. किती केलं तर ती आई आहे. शिवज्या अडाणी आहे. त्याला अजून अक्कल आलेली नाही. रागाच्या भरात काय बोलला तर त्याला सांग. म्हणावं, तू जसा रत्नू जकाताचा ल्योक आहेस तशी मी बी त्याची लेक आहे. जरा उलट बोल नि हे घर आपलंच आहे म्हणून इथं राहा. किती दिवस मी राहू? आज आईबा आहेत तवर मला ह्या घरात थारा मिळेल. ह्यो शिव आजच असं बोलतोय तर उद्या ह्याची बायको ह्या घरात येणार. तुम्ही तिकडं परमुलखाला. ह्योच ह्या घरातला करता होणार. बायको आल्यावर मला ह्यो खेटराची तरी किंमत देईल काय? अगं, तवर आप्पा दौला दांडगा होतील. सगळं भाऊ काय शिवासारखं निघणार आहेत का? नसलं तरी ज्याची त्याची लगन झाली, बायका आल्या की त्यासनी नंदा नको असतात. त्या मालकीनी होत्यात आणि आम्ही मोलकरणी होतोय. त्या वक्ताला मग मी कुठं जाऊ? धोंडूबाईनं मला फार लांबवरचा पेच टाकला. तिला खूप काही कळतंय याची मला जाणीव झाली. मला काही सुचेना. मी विचार करत करत बोलू लागलो आणि बोलत बोलत विचार करू लागलो. हे बघ धोंडूबाई, तुझी अडचण समजली. नवऱ्याशिवाय राहणाऱ्या बाईचा जन्म अवघडच. तशात तू कुणब्याच्या पोटाला आलीयस. तरी बी तुझ्या नशिबानं तुझा थोरला भाऊ नोकरीला लागलाय. शिवा सोडला तर बाकीची 2 भाऊ शिकायला लागल्यात. आज ना उद्या घरात 4 पैसे येतील आणि परिस्थिती सुधारल. हे बघ, दादानं जसं कमळात ती रांडमूण झाल्यावर तिच्या नावानं समोरचं घर केलं तसं एखादं घर मी तुला परड्यात बांधून देईन. मग तर झालं. पण आता काय तू त्या सिद्धनेरीला जाऊ नकोस. काही बी झालं तरी इथंच राहा. तुझ्या पोरीला मोठी कर. तिला आपण शाळेला घालू.
लई लई तर जरा ती डगळ झाली नि तुझी इच्छा असेल तर तुझं दुसरं लगीनसुद्धा करून टाकू. पर आता तू आईसंगट भांडू नको. मन घट्ट करून हितच डोंबी देऊन राहा. तूर्त तरी दुसरा उपाय नाही. कुणी काय बी बोलत असलं तरी मी ह्या घरात सांगितल्याशिवाय काय बी निर्णय घ्यायचा नाही नि कुठं बी जायचं नाही. मी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ती निघाली असावी असं मला वाटेना. तिनं मला होकाराही दिला नाही आणि नकारही दिला नाही. कब्बशी घेऊन खाली गेली नि मी विचारात गढून गेलो. रात्री जेवण झाल्यावर सगळे अंथरुणावर पडली. इतर कुणाला ऐकायला जाऊ नये म्हणून मी आईला घेऊन बाहेर उंबऱ्यावर बसलो. दार बाहेरनं ओढून घेतलं. धोंडूबाईविषयी तिला सगळं समजावून सांगितलं. आंदा, ह्या सगळ्या रांडा घरातच घेऊन बसू काय? हिरीच्या दाल्यानं हिरेला काढून दिली. तो म्हणतोय मला ही बायको नको, मी दुसरी करून घेणार हाय. ती सुंदरी रांड, तिला साकडं पडलं नि जीव देऊन कायमची मोकळी झाली. आणि आता धोंडीचं नाणं हे असं. वरीच झालं ती हितच हाय. सगळं गाव माझ्या तोंडात शान घालायला लागले. म्हणतंय तारा सगळ्या लेकी घरातच घेऊन बसती का ग? किती लाडावून ठेवशील होय? एक बी धड नांदायला तयार नाही. गाव म्हणू दे, गावाला इचकून बघायची सवच असती. कोण बोललं तर तुमच्या तुम्ही घरची काळजी करा असं म्हण. आमचं आम्ही बघतो. गावाला भीती. गावाला भ्यायला पाहिजे र बाबा. माझ्या अजून 2 लेकी लग्नाच्या आहेत. लक्ष्मी लग्नाला आली, तिला आता जागा हुडकायला पाहिजेत. आणशीचं लगीन तिच्या मागणं 2 वर्षात करायला पाहिजे. बघता बघता दिस उडून जातात. आता जर लक्षीला बघायला कुणी आलं तर वरच्या दोन्ही बी लेकी लगीन होऊन बी घरातच आहेत हे दिसलं तर लक्षीला कोण करून घेणार? जागा येतील नि तरा बघून नको ग बाई अशा घरची पोरगी म्हणून बाहेरच्या बाहेर निघून जातील. माणूस एकदा जागा बघायच्या अगोदर गल्लीत गावात त्या जागेइशकी चौकशी करते. अशा वक्ताला गल्ली नि गाव सांगायला टपलेलंच असते. गावच्या मनात आलं तर घराचं वाटोळ व्हायला 1 दिवस बी लागणार नाही. गावाला भिवू नको तर काय करू? जनरीतनच जायला पाहिजे. बरं ते कळतं मला. धोंडीचं काय करायचं तुझ्या मनात आहे का ते सांग. हे बघ, कसं बी असलं तरी धोंडीचा दाल्ला अजून जिता आहे. तो काय मेला नाही. बायकाचा जन्म आहे. तिच्या जन्मात काय बी झालं तरी बाईनं दाल्ल्याचं घर सोडायचं नसते. संसारात काय बी होतंय. एखाद्या दाल्ल्याला काही कारणानं खूळ लागतंय. एखादीचा दाल्ला महारोगी होतोय. कुणाच्या दाल्ल्याला खून होतोय तर कुणाच्या दाल्ला त्याचं गावात रान ठेवून तिच्याकडंच खातोय पितोय तिथंच राहतोय. तर बाईच्या जातीनं सीतासावित्री ग दाल्ल्याच्या गावातच दाल्ल्याच्या घरालाच आपलं घर म्हणून राहायचं असतंय. नि पोराबाळांकडं बघत जलम ढकलायचा असतोय. त्यातच बाईची इज्जत असती. आता ह्या रांडाचा दाल्ला अंगाला राख फासू नाही तर कपाळाला भंडार लाव देवसर्पण करत असल. मी म्हणतो त्या जोगतिनीला ठेवून तिचा मालक तिथंच राहील असलं तरी बी ह्या घोडीनं आपलं तिथलं घर सोडायचं नाही. तिथं जलम काढायचा. ती तिथं राहिली तरच पुढच्या भनींच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. सिद्धनेरली धोंडूबाईला जुन्या घरात ठेवायला तयार नाहीत नि वाटणीचं शाद बी द्यायला तयार नाहीत. मगाशी सगळं सांगितलं नव्हं तुला? कुणाच्या तरी घरात भाड्यानं राहील. आज ना उद्या तिच्या म्हणत्याला अक्कल आली तर तो देवसर्पण सोडून देईल बी. खुळी आहेस तू. रेड्याला किती बी आंघोळ घातली तरी बैल होणार आहे का त्याचा? निदान ती राबून तरी खाईल की रे त्या गावात? नको. का? अगं तिचं वय काय? तिच्यावर जबाबदारी काय टाकतीस तू? तिचा दाल्ला असला दळभद्री. दुसऱ्यांच्या घरात ती भाड्यानं जागा घेऊन राहायची. तिथं ती एकटी पोर ऐन उमेदीतली. काहीतरी झालं म्हणजे मग कुणी निस्तरायचं ते? गावात टपलेलं टोळ भैरव थोडं असतात होय? त्याच्या तावडीत देतीस का पुरीला? आपल्या पायात चेपली धड तर दुनिया धड असती. आपण सरळ राहिलं तर वाकडा डोळा कोण करणार आहे? असू दे तुझी चेपली. पोटच्या पोरी आहेत तुझ्या ह्या, ध्यानात ठेव. त्या काय आपल्याला जड झालेल्या नाहीत. नुसती लगन करून दिली की झाली मोकळी असं म्हणू नको. दाबून कुस्करून सासूच्या घरात सुंदरीला घालायला गेलीस नि कायमची गाऊन बसलीस. तसं धोंडूबाईचं झालं म्हणजे? मग लक्षीचं लगीन कुणी करायचं? निदान मी म्हणतो धोंडीनं लक्षीचं नि आणशीचं लगीन होईस तर तरी
2-4 सालं त्या सिद्धनिर्लीत काढावीत. मग वाटलंच तर आण तू तिला इकडं. तसं बी नकोच. लक्ष्मी आणि आणसाच्या लग्नाची उगीच काळजी करू नको. ज्याला लगीन करायचं असेल त्याला लक्ष्मी पसंत पडेल तर तो करल. उगाच घरात लग्न झालेल्या बी पोरी आहेत म्हणून जर लक्ष्मी संग लगीन करणार नसल तर तो जागा आपल्याला नकोच. ते वरवरचा नि खोटा विचार करणारी माणसं असतात. आज ना उद्या ती पोरीला त्रास देणारेच असतात. विचाराने वागणारी माणसं असं वागत नसतात जगायचं ऐकून. कुठले आणतोस ते आण मग तुझी ती माणसं, निकर तुझ्या बहिणींची लग्न, असं म्हणून आई उठून दारातून आत गेली. मला तिचा विचार पटत नव्हता. मी रागारागानं आईला गुरकावत खोडून काढलं. त्याचा आईला राग आला होता. एकटाच उंबऱ्यात बसलो. डोकं भणभणत होतं. हवेत गारवा होता. भोवतीनं काळेभोर अंधार दाट झालेला होता. तरीही एकटं बसावंसं वाटत होतं. कणून कणून घरदार गाढ झोपी गेलं होतं. तर मित्रांनो, घरभिंती या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.